महिलांना सर्वात प्रिय असलेले केस कापून आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक सहकार संघटनेने दिला आहे। अखेर असा कोणता प्रश्न आहे ज्यामुळे महिला शिक्षिका आंतरजिल्हा बदलीच्या 7व्या टप्प्याविरोधात इतका टोकाचा पवित्रा घेण्यास तयार झाल्या आहेत? या विरोधात आझाद मैदानात होणाऱ्या एक दिवसीय आंदोलनाबाबत पत्रकार परिषदेत त्यांनी नेमके काय सांगितले पाहूयात। नमस्कार, मी संतोष पिटोलाड, शिक्षक सहकार संघटना राज्याध्यक्ष। उद्या शिक्षक सहकार संघटनेचं महिला शिक्षिका शिक्षक व त्यांचे कुटुंबीय यांच्यासह मुंडन आंदोलन आझाद मैदान येथे करणार आहोत। आमचा हा विषय आहे की आंतरजिल्हा बदलीचा 7वा टप्पा शासनाने राबवण्यापूर्वी सरळ पोर्टलवरती नवीन भरती चालू केली आहे। आमची शासनाला गेल्या 3 वर्षापासून मागणी होती की नवीन भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदली करण्यात याव्यात, 7वा टप्पा राबवा, परंतु त्यांनी तो 7वा टप्पा राबवला नसल्यामुळे आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी उद्या लक्षवेधी मुंडन आंदोलन करणार आहोत। तसेच आमचा हा टप्पा जर नवीन भरतीपूर्वी राबवला तर भरतीच्या कुठल्याही जागेवरती कुठलाही परिणाम होणार नाही, परंतु गेल्या 20 वर्षापासून जे शिक्षक आमचे इतर जिल्ह्यामध्ये काम करत आहेत त्यांना स्वजिल्ह्यामध्ये येण्याची संधी या नवीन भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदली टप्पा केल्यास भेटणार आहे। त्यामुळे माझ्या शासनास कळकळीची विनंती आहे की नवीन भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदलीचा 7वा टप्पा राबवा आणि त्यानंतरच नवीन भरती करण्यात यावी। तुम्ही परवानगी घेऊन मुंडन करणार तर किती महिला आणि पुरुष करतील असं? याच्यामध्ये जवळपास 5000 शिक्षकांची आम्ही परवानगी घेतलेली आहे आंदोलनासाठी। महिला शिक्षिका जे आहेत ते स्वयंस्फूर्तीने यामध्ये मुंडन करणार आहेत, त्यामुळे त्यांचा निश्चित आकडा सांगता येणार नाही, परंतु जे काही आंदोलक आहेत ते जवळपास सगळेच्या सगळे मुंडन आंदोलन करून शासनाच्या निदर्शनास आमची या मागण्या आणून देणार आहेत। निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन, युवा स्तंभ न्यूज नेटवर्क।